कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी इराणी खणीजवळ चोख व्यवस्था करण्यात आली होती। मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी 7 तराफ्यांबरोबरच कन्व्हेअर बेल्टची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अग्निशमन दलाचे 50 जवान दिवसभर कार्यरत होते। शिवाय काही सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक देखील गणेश मूर्ती विसर्जनासाठी कार्यरत होते। या ठिकाणी दिवसभर गणेश मूर्ती विसर्जन प्रक्रिया सुरळीत सुरू होती अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी दिली आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून आमच्या अग्निशमन दलाचे 50 कर्मचारी 2 बोट आणि तारापावाल्यांना सगळ्यांना लाईफ जॅकेट अशी यंत्रणा सकाळपासून आमची तैनात ठेवलेली आहे आणि आतापर्यंत सुरळीत गणपती विसर्जन चालू आहे आणि यापुढे आम्ही दक्ष आहोत। आणि दुपारच्या नंतर आम्ही 30 NGOची व्यवस्था केली आहे। दुपार 2 ते 3च्या दरम्यान आम्ही 30 NGO येणार आहेत एक्स्ट्रा मदतीसाठी। अशा प्रकारे गणेश विसर्जनाचं आता आमच्याकडून हे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून गेली काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत। यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी अहोरात्र झटत असून याला कोल्हापूरकरांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलंय। आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व टीम पोलीस आणि आपले सगळे कर्मचारी आता सध्या इराणी खणीला आहे आणि विभागामध्ये पण आपण जे आर्टिफिशियल कुंड ठेवलेले आहे तिथे पण आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग जे डेप्युटी इंजिनियर्स आणि DMC AMC आणि त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित आहे। आम्ही प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ यंत्रसामग्री आणि वाहनं सगळे एक पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी त्याच्या नियोजन करून आणि आम्ही सज्ज केलेले आहे। तर सगळे कोल्हापूरवासियांना मी आवाहन करते की आपण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन ह्या वर्षीसुद्धा करूया। आपण कुठलाही एक नवीन विचार करतात तर नेहमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण शाहू महाराजांच्या कालापासून मला वाटतं ते कोल्हापूरमधूनच सुरू होतात आणि हा पण एक पर्यावरणपूरक बाब एक नवीन बाब वर्षानुवर्ष कोल्हापूरमध्ये होत आहे आणि आपण फक्त ते एक्सपॅन्ड करून घेतलेले आहे।